बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। टाटा ट्रस्टने दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे उत्तराधिकारी म्हणून नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय। नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत। बोर्डाने त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केलं। सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी रात्री निधन झालं। ते 86 वर्षाचे होते। त्यांच्या निधनामुळे टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कुणाची निवड होणार हा प्रश्न ऐरणीवर आला होता। अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळाले। टाटा ट्रस्टने शुक्रवारी बोलावलेल्या एका बैठकीत नवे अध्यक्ष म्हणून नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला। नोएल टाटा हे सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि टाटा ट्रस्टमधील एक विश्वस्त आहेत। त्यांची कार्यशैली रतन टाटा यांच्याहून फार वेगळी आहे। त्यांना प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणं आवडतं। नवल आणि सिमोन टाटा यांचे सुपुत्र नोएल हे सध्या ट्रेंट व्होल्टास, टाटा इन्व्हेस्टमेंट्स आणि टाटा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आहेत। ते टाटा स्टील आणि टायटनचे उपाध्यक्षही आहेत। टाटा ट्रस्ट ही टाटा समूहाच्या धर्मादाय संस्थांचा एक समूह आहे। सुमारे 13 लाख कोटींच्या महसुलासह त्यांचा टाटा समूहात तब्बल 66% वाटा आहे। टाटा ट्रस्टमध्ये सर रतन टाटा ट्रस्ट आणि अलाइड ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि अलाइड ट्रस्टचा समावेश आहे। दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य सेवा आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करणारा हा ट्रस्ट रतन टाटा यांच्या वारशाचा अभिन्न अंग आहे। आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते। या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विक्रमी 86 निर्णय घेण्यात आले। मागील 10 दिवसांपासून सरकारने निर्णयांचा धडाका लावला असून 1200 पेक्षा जास्त निर्णय घेण्यात आलेत। या निर्णयावरून विरोधकांकडून महायुती सरकारचा समाचार घेण्यात येतोय। महायुती सरकारने निवडणुकांचा धसका घेतला असून काही मिनिटात 86 निर्णय घेणं ही त्रिकूट सरकारची अगतिकता आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी केली आहे। जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारकडून सुरू असलेल्या निर्णयांच्या धडाक्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। येत्या विधानसभा निवडणुकांचा धसका सत्ताधारी महायुतीने घेतलेला दिसतो। म्हणूनच बुडत्याला काडीचा आधार या उक्तीप्रमाणे महायुती त्रिकूट सरकार वेगवेगळ्या घोषणा करताना दिसत आहे। पुन्हा सत्तेत येणार नसल्याची महायुतीला खात्री झाल्यानं मनाला वाटेल त्या घोषणा करून आश्वासनं देत आहेत। गेल्या काही मंत्रिमंडळ बैठकांमधील विशेषतः कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत अवघ्या काही मिनिटात घेतले गेलेले 86 निर्णय त्रिकूट सरकारची अगतिकता दर्शवत आहे, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2च कामं आहेत। त्यांना भरपूर वेळ असतो तेव्हा ते विदेशात असतात, ते विदेशात नसतात तेव्हा ते देशात प्रचारात गुंतलेले असतात, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावलाय। सत्ताधारी पक्षच आता निवडणूक आयोग चालवत आहेत, तेच निवडणुकीच्या तारखा ठरवत आहेत असं म्हणावं लागेल। महाराष्ट्र आणि झारखंड यांच्या निवडणुका हरियाणासोबत व्हायला हव्या होत्या, पण सत्ताधारी पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारासाठी वेळ नसल्यानं भाजपच्या सूचनेनुसार निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलल्या असतील, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की 2-4 दिवसात जर आचारसंहिता लागणार हे सत्ताधारी सांगत असतील तर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू। भाजपवाले सांगतील तसंच होणार आहे। आमची निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली आहे। फक्त EVM कुठे दाबून ठेवले आहेत, बंद दाराआड त्यात काय घातलं जात आहे हे आम्हाला तपासावं लागेल, असंही राऊतांनी म्हटलंय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। त्यांना शरद पवार गटाने इंदापूर विधानसभेची उमेदवारी देण्याचे संकेत दिलेत, पण आता त्यांना शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी कडवा विरोध केलाय। यामुळे शरद पवारांनी इंदापुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराविरोधात टाकलेला डाव उधळला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हर्षवर्धन पाटील यांनी गत आठवड्यात भाजपला सोडचिठ्ठी दिली। त्यानंतर त्यांनी नुकताच शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला, पण आता त्यांच्या विरोधात शरद पवार गटातील प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे, भर शहा आदी स्थानिक नेते एकवटलेत। या नेत्याने शुक्रवारी इंदापुरात परिवर्तन मेळावा घेतला। या मेळाव्याला हजारो लोकांनी उपस्थिती दर्शवली होती। यावेळी बोलताना आप्पासाहेब जगदाळे म्हणाले की आज एवढ्या मोठ्या संख्येनं लोक इथं जमलेत। इंदापूर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, पण ज्याच्यात धमक असते तोच काम करतो।
आपण काही गोष्टी जनतेपुढे स्पष्ट केल्या पाहिजेत. गत 8 दिवसात काय घडामोडी घडल्या, लोकसभेत कुणी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं हे समोर आलं पाहिजे. महायुती सरकारमध्ये होणारे वाद आता नेहमीचेच झालेत. प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वाद होत आहेत. मात्र हे वाद राज्यातील जनतेच्या हितासाठी नाही, तर मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या हितासाठी आहेत. त्यांच्या स्वार्थासाठी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तिजोरीत पैसा नसताना 80 निर्णय घेतले जात असल्याचा आरोप देखील वडेट्टीवार यांनी केलाय. अजित पवार यांना बाजूला सारण्याचे हे पुरेपूर प्रयत्न असावेत असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय. अजित पवार हे अनेक वेळा अर्थ विभागाचे मंत्री राहिलेत. त्यांनी काही प्रमाणात का होईना या विभागात शिस्त पाळण्याचं काम केलंय. मात्र अलीकडच्या काळामध्ये ही शिस्त बिघडवण्याचं काम सुरू असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तिजोरीत पैसे नसताना GR काढले गेलेत. त्यामुळे हे सर्व पाहिल्यानंतर राज्य कोणत्या दिशेनं चाललंय, हे महाराष्ट्राला लुटण्याचं काम सुरू आहे, हे पाहिल्यानंतर अजित पवार यांनी काढता पाय घेतला असावा असं मला वाटत असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. कोणत्याही नेत्याने मुख्यमंत्री पदावर दावा करू नये असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरे यांची मागणी पुन्हा एकदा फेटाळली आहे. याबरोबरच त्यांनी त्यांच्या काँग्रेस पक्षातील नेत्यांचे देखील कान टोचलेत. मुख्यमंत्री पदाच्या निवडणुकीला अजून वेळ आहे. आधी विधानसभा निवडणुका होतील, त्यानंतर मुख्यमंत्री निवडायची वेळ येईल. त्यावेळी या विषयावर चर्चा करता येईल. मात्र आता महायुतीला सत्तेतून बाजूला सारणं महत्त्वाचं असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. हरियाणामध्ये काँग्रेसच्या बाजूने एकतर्फी जनमत असल्याचं सर्वांनी पाहिलं होतं. मात्र नंतरच्या काळात झालेल्या घडामोडीनंतर महाराष्ट्राला बरेच काही शिकायला मिळाले. मुख्यमंत्री पदाची आकांक्षा कोणत्याही नेत्यात नसावी, आमच्यात देखील हा विषय नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. या माध्यमातून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षातील इतर नेत्यांचे देखील कान टोचले असल्याचं बोललं जातंय. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महायुतीच्या नेत्यांमधील नाराजी आता उघडपणे समोर येते. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार हे 10 मिनिटातच निघून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातच वाद झाल्याची माहिती देखील समोर येते. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील नेत्यांमध्ये असलेली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यात काल झालेली मंत्रिमंडळ बैठक ही अखेरची मंत्रिमंडळ बैठक ठरण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे या बैठकीत तब्बल 80 निर्णय घेत महायुतीने समाजातील अनेक घटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र या बैठकीतच महायुतीमधील वाद समोर येत असल्याचं बोललं जातंय. एका महत्त्वाच्या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्यानं त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अवघ्या 10 मिनिटातच काढता पाय घेतला. त्यापुढे ही बैठक तब्बल 2 ते 2.5 तास चालली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाने इतर निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलंय. गेल्या 2 महिन्यात त्यांनी मोदींची स्तुती केल्याची ही दुसरी वेळ आहे. एका पॉडकास्टमधील चर्चेदरम्यान ट्रम्प म्हणाले की मोदी हे टोटल किलर आहेत. ट्रम्प म्हणाले की मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी भारत खूप अस्थिर होता. त्यांनी पंतप्रधान मोदींना आपले मित्र आणि चांगले व्यक्ती असंही संबोधलं. ट्रम्प म्हणाले की बाहेरून ते वडिलांसारखे दिसतात. मोदी हे सर्वोत्कृष्ट माणूस आणि प्रतिभावान व्यक्ती आहेत. पॉडकास्टमधील संभाषणादरम्यान ट्रम्प यांनी मोदींची नक्कलही केली. वास्तविक ट्रम्प मोदींशी संबंधित एक किस्सा सांगत होते. ते म्हणाले की ते राष्ट्रपती असताना एका देशासोबत तणाव असताना त्यांनी भारताला मदत करण्याची ऑफर दिली होती. ट्रम्प म्हणाले की त्यांच्या कार्यकाळात काही प्रसंगी एक देश भारताला धमकावत होता. तेव्हा त्यांनी मोदींना सांगितले की त्यांना मदत करू द्या, मी त्या लोकांशी चांगलं डील करू शकतो. त्यावर ट्रम्प यांनी PM मोदींच्या उत्तराची नक्कल केली. ट्रम्प मोदींच्या आवाजात म्हणाले, मी ते करेन आणि जे आवश्यक असेल ते करेन. शेकडो वर्षापासून आम्ही त्यांचा पराभव करत आलो आहोत. पंतप्रधान मोदी गुरुवारी लाओसची राजधानी व्हिएन्टिनमध्ये भारत आसियान शिखर परिषदेत सहभागी झाले होते. या दरम्यान मोदींनी भारत आसियान शिखर परिषदेलाही संबोधित केलं. शिखर परिषदेत बोलताना ते म्हणाले, 21सावं शतक हे भारत आणि आसियान देशांचं शतक आहे असं मी मानतो. आज जगाच्या अनेक भागांमध्ये संघर्ष आणि तणाव असताना भारत आणि आसियान यांच्यातील मैत्री, संवाद आणि सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. याशिवाय ते म्हणाले, मी भारताचे ॲक्ट ईस्ट धोरण जाहीर केलं होतं. गेल्या दशकात या धोरणामुळे भारत आणि आसियान देशांमधील संबंधांना नवी ऊर्जा, दिशा आणि गती मिळाली आहे. लाओसमध्ये भारत आणि ब्रुनेई दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणाही मोदींनी केली.
पंतप्रधान मोदी लाओसमध्ये 10व्यांदा भारत आसियान शिखर परिषदेत सहभागी झाले होते. तत्पूर्वी ते लाओसला पोहोचल्यावर बौद्ध भिक्खूंनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान मोदींनी व्हिएन्टिनमध्ये लाओसचं रामायणही पाहिलं. पंतप्रधान मोदी आज पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत चीन, अमेरिका आणि रशियाही सहभागी होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी ऑफर माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांना दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सिन्नरमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमात माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांना ही ऑफर दिली आहे. मात्र अजित पवार यांनी आपल्या घरट्यातच गेलेलं बरं असं म्हणत बारामतीला आपली पसंती असल्याचं स्पष्ट केलं आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचं लोकार्पण आणि उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. या मेळाव्यात बोलताना माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांनी सिन्नरमधून निवडणूक लढवावी. त्यांना कमीत कमी 1.5 लाख मताधिक्यानं निवडून आणू. जर त्यांच्या मताधिक्यात 1.5 लाखांपेक्षा एकही मत कमी मिळालं तर मंत्रालयाची पायरी चढणार नसल्याचं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय. मात्र दुसरीकडे अजित पवार यांनी याला उत्तर देताना माणिकराव कोकाटे यांच्या कामाचं कौतुक केलं. आमदारांच्या हातात धमक आणि ताकद असावी लागते, तसाच आमदार तुम्हाला लाभला असल्याचं अजित पवार यांनी उपस्थितांना म्हटलंय. मात्र बारामती माझी आहे, त्यामुळे आपल्या घरट्यात गेलेलंच बरं असंही अजित पवार यांनी म्हटलंय. मी नुसता दुसरीकडे लढणार अशी चर्चा बारामतीकरांनी ऐकली तरी त्यांनी मला घेराव घातला होता, त्यामुळे आपली बारामतीच बरी असल्याचं ते म्हणाले. बारामती माझी आहे, त्यामुळे आपल्या घरट्यात गेलेलंच बरं असं अजित पवार यांनी म्हटलंय. आपण त्याऐवजी स्पर्धा लावूयात असं म्हणत अजित पवार यांनी कोकाटे यांना एका प्रकारे आव्हान दिलंय. बारामतीचा आमदार जास्त मतांनी निवडून येतो की सिन्नरचा आमदार जास्त मतांनी निवडून येतो ते आपण पाहू असं अजित पवार यांनी म्हटलंय. या माध्यमातून अजित पवार यांनी पुन्हा एकदा बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत.